नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल.एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? ऑप्शन क्रमांक 4, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? ऑप्शन क्रमांक 1, राज्यपाल यांची नेमणूक भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार केली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती? प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी हर्षचरिताचे लेखक कोण होते? प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी हर्षचरिताचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, बाणभट्ट हे हर्षचरिताचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पाचवा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? प्रश्न क्रमांक पाचवा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? ऑप्शन क्रमांक 4, बाबर हे मुघल साम्राज्याचा संस्थापक होता। प्रश्न क्रमांक 6, विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 6, विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित विश्वनाथ आनंद हे आहेत। प्रश्न क्रमांक 7, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? प्रश्न क्रमांक 7, राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2, मुख्यमंत्री हे राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 8, संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात बनलेला होता? प्रश्न क्रमांक 8, संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात बनलेला होता? ऑप्शन क्रमांक 3, 141 दिवसात संविधानाचा मसुदा बनलेला होता। प्रश्न क्रमांक 9, देशामध्ये 40% कॅन्सर कशाच्या सेवेमुळे होतो? प्रश्न क्रमांक 9, देशामध्ये 40% कॅन्सर कशाच्या सेवेमुळे होतो? ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व म्हणजे दारू, सिगरेट आणि तंबाखू या सर्व सेवेमुळे देशामध्ये 40% कॅन्सर होतो। प्रश्न क्रमांक 10, 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आले? प्रश्न क्रमांक 10, 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1, 2002 मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र केसरीच्या 66व्या पर्वाचा विजेता कोण ठरलेला आहे? प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र केसरीच्या 66व्या पर्वाचा विजेता कोण ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2, सिकंदर शेख हे महाराष्ट्र केसरीच्या 66व्या पर्वाचा विजेता ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे? प्रश्न क्रमांक 12, दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1969 या वर्षीपासून दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 13, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 13, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून हे उत्तराखंड राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 14, हिंदी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 14, हिंदी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4, विश्वास पाटील हे हिंदी या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 15, झारखंड या राज्याची राजधानी डॅश डॅश ही आहे? प्रश्न क्रमांक 15, झारखंड या राज्याची राजधानी डॅश डॅश ही आहे। ऑप्शन क्रमांक 2, रांची ही झारखंड या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 16, देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोठे आहे? प्रश्न क्रमांक 16, देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1, तेलंगणा या ठिकाणी देशातील पहिले
केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आहे? प्रश्न क्रमांक 17. ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली? प्रश्न क्रमांक 17. ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली? ऑप्शन क्रमांक 3. 1698 या वर्षी ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 18. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे? प्रश्न क्रमांक 18. आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1. हिसार येथे आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय आहे. प्रश्न क्रमांक 19. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1. अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 20. अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येत असते? प्रश्न क्रमांक 20. अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1. मायक्रोस्कोप हे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी वापरण्यात येत असते. प्रश्न क्रमांक 21. भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते? प्रश्न क्रमांक 21. भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2. अंबाला शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते. प्रश्न क्रमांक 22. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणतात? प्रश्न क्रमांक 22. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणत असतात? ऑप्शन क्रमांक 3. वॉटर गॅस हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय चित्रपट सृष्टीने जनक कोणाला म्हणतात? प्रश्न क्रमांक 23. भारतीय चित्रपट सृष्टीने जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीने जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1. साल्हेर हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4. 2021 या वर्षी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आलेले आहे.